नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 30 जुलै 2024. सध्याच्या न्यूजमध्ये एक बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनबद्दल सध्या माहिती न्यूजमध्ये येत आहे. तो बॅक्टेरिया म्हणजे लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स बॅक्टेरिया. हा बॅक्टेरिया एवढा का धोकादायक आहे की ज्यामुळे जागतिक अलर्ट जो आहे तो देण्यात आला आहे. त्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. संयुक्त राज्य अमेरिका व कॅनडा या देशांमध्ये जवळपास 4 लोकांचा मृत्यू या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे झालेला आहे. या बॅक्टेरियाची तीव्रता लक्षात घेता तेथील सरकारने, अमेरिकेच्या सरकारने जागतिक अलर्ट जो आहे त्या या बॅक्टेरियाबद्दल दिलेला आहे. ही जी माहिती आहे या बॅक्टेरियाबद्दलची, ही माहिती अमेरिकेच्या रोग नियंत्रण व रोकथाम केंद्र CDC द्वारे देण्यात आली आहे. या बॅक्टेरियाचे संक्रमण होण्याचं मुख्य कारण आहे ते अर्धवट शिजवलेलं मांसाचं सेवन करणे. ज्या व्यक्ती अर्धवट शिजवलेलं मांस खातात त्यांच्यामध्ये हा बॅक्टेरियाचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जे आहेत ते भरपूर असतात, कारण हा बॅक्टेरिया जो आहे तो सर्वीकडे आपल्याला आढळून येतो. आता आपण लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स बॅक्टेरियाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया. हा लिस्टेरिया बॅक्टेरिया माती, वनस्पती, पाणी, सिवेज म्हणजे खराब पाणी यांच्यामध्ये आढळतो. लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स बॅक्टेरियाचं संक्रमणाचं मुख्य कारण दूषित अन्नाच्या सेवनाने हा बॅक्टेरियाचं संक्रमण जे आहे ते लोकांमध्ये होतं. एकदा संक्रमण झाल्यानंतर सुरुवातीचे लक्षणं दिसण्यासाठी सुमारे 30 किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचा कालावधी लागतो. यालाच आपण इन्क्युबेशन पिरियड सुद्धा म्हणतो. सामान्यतः अर्धवट शिजवलेले मांस किंवा अनपाश्चराइज्ड दुधापासून या बॅक्टेरियाचे इन्फेक्शन लोकांमध्ये दिसून येते. लहान बाळांमध्ये आणि ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे अशा व्यक्तींमध्ये या संक्रमणाचे गंभीर स्वरूपाचे लक्षणं आपल्याला दिसून येतात. गर्भवती स्त्रियांमध्ये जर या बॅक्टेरियाचे संक्रमण झाले तर त्या स्त्रियांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात. मात्र नवजात जे बाळं असतात त्यांच्यामध्ये या लक्षणांमध्ये खूप तीव्र स्वरूपाचे लक्षणे यामध्ये दिसून येतात. लिस्टेरिया संक्रमणाचे लक्षणं कोणते? जर एखाद्या व्यक्तीला त्याचं संक्रमण जर झालं तर त्या व्यक्तीमध्ये डोकेदुखी, मानेमध्ये अकडावा, भ्रम, संतुलन करू न शकणे म्हणजे बॅलन्स करू न शकणे आणि कधी जर त्याचं तीव्र स्वरूपात जर असतील तर त्याच्यामध्ये मृत्यू होण्याचे पण चान्सेस या संक्रमणामध्ये असतात. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.